नमस्कार मित्रांनो, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण MySQL विषयी बेसिक इंट्रोडक्शन पाहिलं होतं. या लेक्चरमध्ये MySQL मॅकबुकवरती कसं इन्स्टॉल करायचं हे आपण पाहणार आहोत. आता मला आयडिया आहे की बहुतेक विद्यार्थ्यांकडं मॅकबुक नसेल, मोस्टली विंडोज आणि उबंटू असेल त्यांच्या लॅपटॉपवरती OS इन्स्टॉल. तर तुम्ही काही चिंता करायची गरज नाही आहे. मी हा व्हिडिओ आहे ना त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये विंडोजवरती MySQL कसं इन्स्टॉल करायचं त्याचा एक ब्लॉग आहे, अतिशय छान अशा पद्धतीने दिलं आहे की स्टेप बाय स्टेप कसं इन्स्टॉल करायचं त्याची लिंक प्रोव्हाइड करेल. उबंटूवरती सुद्धा MySQL कसं इन्स्टॉल करायचं त्याचीसुद्धा लिंक देईल. छोट्या 2 ते 3 कमांडमध्ये तुमचं ते इन्स्टॉलेशन MySQLचं होऊन जाईल. उबंटूवरती, विंडोजवरती थोडंसं लागेल, पण विंडोजवरती लवकर होऊन जाईल. मॅकबुकवरती पण लवकरच होऊन जाईल. मॅकबुकवरती सुद्धा एवढा काही टाईम लागणार नाही. चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करू. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे, MySQL सर्व्हर इन्स्टॉल करणार आहे मॅकबुकवरती, आणि तो आपण व्हेरीफाय पण करणार आहे सक्सेसफुली इन्स्टॉल झाला आहे की नाही. आता सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्हाला MySQL मॅकबुकवरती इन्स्टॉल करायचं असेल ना तर ते ब्र्यू असते, ठीक आहे. तर ब्र्यू जर इन्स्टॉल नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल, ही पहिली जी कमांड ना तर ती रन करायला लागेल तुमच्या टर्मिनलवरती. ब्र्यू इन्स्टॉल नसेल तर माझ्या केसमध्ये काय आहे, ब्र्यू ऑलरेडी इन्स्टॉल आहे, त्यामुळे मला ही कमांड एक्झिक्यूट करायची गरज नाही. मग आता डायरेक्टली तुम्ही काय करू शकता, ज्यांचं ब्र्यू इन्स्टॉल आहे ना त्यांनी डायरेक्टली सेकंड कमांड एक्झिक्यूट केली तरी चालेल. त्यांचं ब्र्यू इन्स्टॉल नाही त्यांना आधी ब्र्यू इन्स्टॉल करावं लागेल, होम ब्र्यू, आणि त्याच्यानंतरच सेकंड कमांड एक्झिक्यूट करावं लागेल. सेकंड कमांड काय आहे, ब्र्यू इन्स्टॉल MySQL, ठीक आहे. आपण ती करूया. कॉपी करताना चुकलंय, जस्ट 1 मिनिट. कॉपी व्यवस्थित, Ctrl+C, टॅब क्लिअर करू आपण आधी. ब्र्यू इन्स्टॉल MySQL. थोडासा टाईम घेईल इन्स्टॉलेशनसाठी. अरे MySQL ऑलरेडी माझ्या सिस्टमवरती MySQL ऑलरेडी इन्स्टॉल आहे, ठीक आहे. त्याच्यामुळं ते लवकर झालं, पण तुमच्या केसमध्ये काय घेऊ शकतो, थोडासा टाईम घेऊ शकतो, ठीक आहे. आता MySQLचं काय करायचं, सर्व्हिसेस स्टार्ट करायच्या, ठीक आहे. सर्व्हिसेस स्टार्ट करू आपण. आता MySQL काय झाले, स्टार्ट झाले. आता त्याला आपण कनेक्ट करू. MySQL स्टार्ट करण्यासाठी कमांड काय, ब्र्यू सर्व्हिसेस स्टार्ट MySQL. ज्यांच्याकडे मॅकबुक आहे तुम्ही सुद्धा काळजी करण्याचं काही कारण नाही. ह्या ब्लॉगची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, त्यामुळे तुम्ही कमांड त्या ठिकाणून कॉपी पेस्ट करू शकता, ठीक आहे. MySQL-u रूट, ओके. आपण MySQLमध्ये सक्सेसफुली लॉग इन केलेले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जस्ट व्हेरीफाय करायचं आहे की MySQL इन्स्टॉल झाले की नाही झाले. आता या ठिकाणी इथं दाखवलं होतं टू रिइन्स्टॉल, म्हणजे इन्स्टॉल झालेले. या ठिकाणी बघू शकता आपल्या MySQLमध्ये डिफॉल्ट काय डेटाबेस इन्फॉर्मेशन स्कीमा MySQL परफॉर्मन्स सिस्टम, ठीक आहे. तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डेटाबेस विषयी माहिती घेणार. म्हणजे आता आपण कसं आपल्या MySQL सर्व्हरमध्ये ऑलरेडी कोणकोणते डेटाबेस क्रिएट केलेले आहेत त्याला आपण लिस्ट डाऊन केलं. मग डेटाबेस क्रिएट कसा करायचा, डेटाबेस डिलीट कसा करायचा, आणि कोणते ऑपरेशन जर आपल्याला परफॉर्म करायचं असेल ना त्याआधी त्या डेटाबेस आधी आपल्याला सिलेक्ट करावा लागतो. कारण कोणत्या डेटाबेसवर ऑपरेशन करायचं आहे तो डेटाबेस आधी आपल्याला सिलेक्ट करावा लागतो. त्यानंतरच आपण त्या डेटाबेसमध्ये काही ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. मग तो डेटाबेस सिलेक्ट कसं करायचं, असे 4 ऑपरेशन जे डेटाबेसवरती परफॉर्म होतात ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. या लेक्चरमध्ये इथेच थांबूया. थँक्यू मित्रांनो.